उषाताई निलिमाचा एकुलता एक आधार होत्या. नवऱ्याचा तर तिचा पत्ताच नाही. आईचंही तिच्या वय झालंय. उषाताई खंबीर पाठीशी उभ्या होत्या तिच्या, पण नियतीने तिच्यावर घालाच घातला म्हणावं लागेल. काय होईल पुढे आता तिचं हे खरं आहे, पण उषाताईंचा मुलगा इथे नाही. कुठे असतो तो, आहे की गेला कोणाला ठाऊकही नाही. मग आता उषाताईंचे अंत्यसंस्कार करणार कोण? पुढे सगळेच विधी कोण करणार? उषाताईंचं अवघ्या 55व्या वर्षी निधन झालं. मागचं 1-1.5 वर्ष अर्धांगवायूच्या आजाराने त्या अंथरुणालाच खिळून होत्या. प्रवीण त्यांचा मुलगा, त्याचं 4 वर्षाआधीच निलिमासोबत त्यांनी लग्न लावून दिलं. प्रवीण फार शिकलेला नव्हता, त्यात मित्रांची संगतही वाईट, जुगार, दारू असे सगळेच नाद त्याला लागलेले. प्रवीण लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालेलं. उषाताईंनी जेवणाचे डबे पुरवून प्रवीणचा सांभाळ केला. आता मुलगा मोठा झाल्यावर त्याचा थोडाफार हात लागेल ही उषाताईंची आशा फोल ठरली होती. रिक्षा चालवून मिळालेले पैसेही तो दारू जुगार यात खर्च करत होता. असा मुलगा लग्न केल्यावर तरी सुधारेल म्हणून निलिमासारखी समंजस आणि शांत मुलगी त्यांनी सून म्हणून करून आणली. पण लग्न झाल्यावरही प्रवीण काही सुधारला नाही. पण निलिमासोबतही त्याचं वागणं चांगलंच नव्हतं. रोज पिऊन येऊन शिव्या देणं, तिला मारणं त्याचं चालूच होतं. निलिमाच्या घरची परिस्थितीही बेताचीच. त्यात एकट्या आईचाच आधार तिला होता. इकडेही सासू लेकीप्रमाणे तिला जीव लावत होत्या. तिच्यासाठी त्या प्रवीणसोबत भांडतही होत्या. आईसारख्या जीव लावणाऱ्या सासूला सोडून निलिमाला जायची इच्छा होत नव्हती. 2-1 वर्ष निलिमाचा संसार असाच रडत पुढत चालू होता. एक दिवस मी दुसरं लग्न करतोय, तुम्हाला कसं राहायचं तसं राहा असं सांगून प्रवीण निघून गेला. ते आता 2 वर्ष झाली तरीही तो परत आलाच नाही. त्या धक्क्याने उषाताईंची तब्येत खालवली आणि अर्धांगवायूशी त्यांची लढाई सुरू झाली. त्यानंतर निलिमाने एकटीने उषाताईंचा खानवळीचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. प्रवीणने त्याची जबाबदारी झटकली, पण निलिमाने मात्र उषाताईंना खूप सांभाळलं. अंथरुणाला खिळून होत्या त्या तेव्हाही त्यांची खूप काळजी तिने घेतली. उषाताईंनीही सून न मानता मुलगी मानून तिचे लाड कौतुक केले. तिला हवं नको ते बघितलं. निलिमाचा सुखी संसार त्यांना पाहायचा होता, पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रवीणला नातेवाईकांकडे, मित्रांकडे खूप ठिकाणी शोधून झालं होतं, पण त्याचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता. उषाताईंच्या जाण्याच्या धक्क्याने निलिमाही पुरती कोसळून गेली होती. नातं रक्ताचं नव्हतं, पण आईची माया तिला उषाताईंच्या रूपातच मिळाली होती. थोडेफार जवळचे नातेवाईक आले की उषाताईंना घेऊन जायची लगबग सुरू झाली. मुलगा नाही, पण मग अंत्यसंस्कार करणार कोण हा प्रश्न सगळ्यांच्याच नजरेत आणि तोंडातही होता. निलिमाच्या कानावर ते पडताच तिने सरळ सांगून टाकलं, मी करणार अंत्यसंस्कार. त्यांनी मला जन्मही दिला नसेल, मला एवढाच काय तो फरक, पण माझ्या आईच होत्या त्या. ती भावनेच्या भरात बोलते असं समजून सगळेजण तिलाच समजवायला लागले की तू एक सून आहेस आणि स्त्री आहेस. आपल्या समाजात स्त्रीने हे विधी केलेलं चालत नाहीत. कोणीतरी नात्यातला पुरुषच हे करेल, पण निलिमाला हे मान्य नव्हतं. पुरुषच का हवा या विधीसाठी? शेवटच्या क्षणापर्यंत मीच त्यांच्यासोबत होते. त्यांचा स्वतःचा मुलगाही त्यांचा जराही विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडून गेला. त्यानंतर मीच त्यांना सांभाळलं, त्यांना जीव लावला. एका मुलानेही केली नसती एवढी सेवा मी त्यांची केली. त्यांनीही माझा कधी तिरस्कार केला नाही. दिलं ते फक्त प्रेमच. मुलाप्रमाणे जर मीही तेव्हाच त्यांना सोडून गेली असती तर तुम्ही लोकांनीच कशी निर्दयी बाई आहे, सासूला एकटी टाकून गेली, स्वार्थी वगैरे अशी बरीच दूषणे मला लावली असती. आणि मुलानेच विधी करावे हे नियम कोणी काढले? मुलींना तो हक्क का नसतो? स्त्रीला तो हक्क का दिला जात नाही? तिने तुमचा सांभाळ करावा, तुमची काळजी घ्यावी, तुमच्या इच्छा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा असते. तर आपला माणूस गेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला विरोध का? स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल आणि पितृसत्ताक व्यवस्था याच गोष्टी जबाबदार आहेत या प्रथेला.
ज्या मुलाला जन्मदात्या आईचीही काळजी नव्हती, ज्याला आई या शब्दाची महती कळलीच नाही, अशा कुचकामी मुलाकडून अंत्यसंस्कार करवून घेणं हे त्या आईलाही मान्य नसतं झालं. पण हा समाज रात्रंदिवस सेवा करणाऱ्या लेकी समान सुनेला तो अधिकार देण्याऐवजी त्या मुलाला शोधणार किंवा आजवर अंथरुणावर असताना कोणी बघायलाही आलं नाही अशा एखाद्या नातेवाईकाला तो हक्क देणार. मला मात्र हे चालणार नाही. त्यांची सून म्हणून आणि लेक म्हणूनही हा हक्क माझा आहे आणि मीच हा विधी करणार. आजपर्यंत चालत आलेल्या या प्रथेला निलिमाने केलेला विरोध पाहून सगळ्या नातेवाईकांनी काढता पाय घेतला. तिच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही. निलिमानेही आपलं मत बदललं नाही. शेवटच्या क्षणाला आलेले दिखाव्याचे नातेवाईक तिला आधार न देता तिलाच मानसिक त्रास देत होते. जड अंतकरणाने निलिमाने उषाताईंवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर होणारे सगळे विधीही तिने स्वतः पार पाडले. सावित्रीबाईंनी जी धडाडी त्यांच्या काळात दाखवली होती तीच धडाडी निलिमाने आजच्या काळात दाखवून दिली. या प्रथेला छेद देणारी कामगिरी तिने केली. इतका काळ लोटूनही आजही अंत्यसंस्कार फक्त पुरुषांनीच करायचे ही प्रथा रूढ आहे. निलिमासारख्या काही जणींनी ही प्रथा मोडून समाजासमोर एक नवीन आदर्श उभा केलेला आहे. हे कौतुकास्पद आहे. पण आज 21व्या शतकातही या हक्कासाठी स्त्रीला लढावं लागतं हे मात्र दुर्दैव. मुलगा नसतानाच काय, मुलगा असतानाही मुलगी मोठी असेल तर तिला हा हक्क देण्या इतपत समाजामध्ये प्रगल्भता यायला हवी. कित्येक ठिकाणी मुलगा नसेल तर जावयाने अंत्यसंस्कार केलेले बघायला मिळतात. पण तोच हक्क त्या मुलीला दिला तर, किंवा जर लेक नसेल आणि प्रवीणसारखा मुलगा असून नसल्यासारखा असेल, किंवा काही कारणाने मुलाचं निधन झालं असेल तर हा हक्क देतो का हा समाज सुनेला किंवा विधवा सुनेला? पुन्हा विधवा स्त्री आणि तिचे हक्क हा तर वेगळाच विषय इथे उपस्थित होतो. स्त्रीने कितीही शिक्षण घेतलं किंवा कितीही प्रगती केली तरी या हक्कांपासून नको त्या रूढी आणि प्रथांमुळे वंचित ठेवलं जातं. हे चित्र मात्र आता बदलायलाच हवं. धन्यवाद.